तुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आपला ज्ञान दशक म्हणजे दशक 8वा चाललंय आणि त्यातला समास 7वा मोक्ष लक्षण. आतापर्यंत समर्थांनी आपल्याला सांगितलं की दुश्चित निरूपणामध्ये सांगितलं की मन एकाग्र करायला पाहिजे. एका विशिष्ट गोष्टीवर, जी गोष्ट आपण करतोय त्याच्यावर केंद्रित करायला पाहिजे. तसंच जसं प्रपंचात आहे तसंच परमार्थात आहे. त्यात काही वेगळेपणा नाही. तर त्यामुळे हे फक्त परमार्थ करताना परमार्थावर केंद्रित करा, मग बाकीच्या गोष्टी आठवू नका. तिथे एकाग्र करा. आपण नेहमी म्हणतोच की त्या ठिकाणी मन आपलं असलं तर जे काही सांगितलंय ते आपल्या मनामध्ये शिरतो आणि त्याच्यावर विचारचक्र सुरू होतात. पण जर आपण मनपूर्वक ऐकलंच नसेल तर आपल्याला त्यातलं काही समजतच नाही. काहीतरी कानावरनं जातं, असं जे म्हणतो आपण त्याप्रमाणे कानावरनं नक्की जातं, पण ते कानाच्या वरनच जातं, आतमध्ये शिरतच नाही. असं व्हायला नको. मग ते म्हणे की ठीक आहे, परमार्थ आम्ही एकाग्रतेने केला तर मग मोक्ष किती दिवसात मिळेल. तर मोक्ष किती दिवसात मिळेल हे प्रत्येकाच्या मनोधारणेवरती आहे खरं म्हणजे. पण आमच्यासारखे लोक असतात त्यांना प्रत्येकाच फास्ट फॉरवर्ड करायची घाई असते ना. पिक्चर बघायला बसलं तरी ऍडव्हर्टाईज फास्ट फॉरवर्ड करणार, त्या बाजूला सारणार. म्हणजे प्रत्येक गोष्टीची घाई की जे मी बघतोय मी करतोय ते मला पटकन मिळालं पाहिजे. पण तसं नसतं ना. आपल्याला प्रत्येक गोष्ट त्यातनं, चांगल्या वाईट अनुभवातनं प्रत्येकातनं आपल्याला जावं लागतं, तर पुढे मोक्षाची गोष्ट आहे. मग मोक्ष कसा मिळतो आणि मोक्ष म्हणजे नक्की काय, त्याचं उत्तर देताना समर्थ म्हणतात, तरी बद्ध म्हणजे बांधला आणि मोक्ष म्हणजे मोकळा झाला. तो संत संगे कैसा लाधला, तेही ऐका श्रीराम. प्राणी संकल्पे बांधला, जीवपणे बद्ध झाला. तो विवेके मुक्त केला, साधुजनी श्रीराम. बद्ध म्हणजे बांधलेला आणि मोक्ष म्हणजे मोकळा झालेला. साधा आहे म्हणजे आपलं आपण ठरवायचं की आपल्याला बांधून घ्यायचंय का आपल्याला मोक्ष मिळवायचा आहे, मोकळं व्हायचंय. प्रत्येकाला स्वातंत्र्य हे हवंच असतं ना. त्यामुळे प्रत्येक जण म्हणतो नाही नाही, आम्हाला मोक्ष हवाय, आम्हाला या सगळ्या बंधनातनं बाजूला सुटायचंय. मग बांधून घेतलंय असं कशाला म्हणतो, बांधून घेतलेलंच नाही. तर तुम्ही म्हणाला होतात की संत संगतीमध्ये मोक्ष मिळतो. मग किती दिवसात संत संगती, तरी किती दिवस करायला पाहिजे, असे प्रश्न आमच्यासारख्यांना पडतात. आणि ते समर्थांनी याच्यामध्ये घेतलेले आहेत की ह्या मोक्षापर्यंत जायचं हे ठीक आहे, आमचं आम्हाला त्याच्यातलं बंधन सगळं मोकळं करायचंय हे ठीक आहे. माणूस बंधन आणि मोक्ष हे दोन शब्द ह्याच्यामध्ये आलेले आहेत. तरी बद्ध म्हणजे बांधीला. काही ठिकाणी बद्ध आहे, काही ठिकाणी बंध आहे. दोन्हीचा अर्थ तसा बघता साधारण सारखाच आहे. पण तरी बद्ध हे समर्थांनी वापरलेलं आहे. बंध यापेक्षा बद्ध हे कमी जास्त वेळा वापरलेलं आहे. त्यांना बद्ध म्हणायचंय म्हणजे पारमार्थिक दृष्ट्या ते आपल्याला बंध मोक्ष सांगतायत. त्यामुळे बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध याच्यापैकी बद्ध जो आहे तो बांधलेला आहे. मग मुमुक्षु साधक हे मधल्या पातळीवरचे आहे. तर सिद्ध जो आहे तो त्या बंधनातून पूर्ण मोकळा झालेला आहे. त्याला कशाचंही बंधन त्यांनी स्वतःला घालून घेतलेलं नाही. म्हणजे कोणती बंधनं, ही बंधनं माझी मीच घालून घेतलेली आहेत. संत संगती कमी होतात, किती दिवसात होतात तर संतांची संगत तुम्ही कशी घेताय त्याच्यावर अवलंबून आहे. नुसतं जवळ बसवून ठेवलं तर त्याचा काही उपयोग नाही. पण ये हृदयचे ते हृदय झालं संतांच्या संगतीमध्ये तर त्याचा फायदा तत्क्षणी, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांचे विचार, त्यांचे आचार आपण जर आपल्यामध्ये उतरवून घेतले, आचरणाप्रमाणे आपण त्या कृती करायला लागलो आणि संपूर्णपणे विश्वास, श्रद्धा आणि आत्मसमर्पण केलं तर निश्चितपणे आपल्याला मोक्ष मिळतो.
असं त्यांनी सांगितलंय. हे बंधन सगळं काल्पनिक आहे. ज्या क्षणी माणूस हे बंधन सोडणार आहे त्या क्षणी त्याला मुक्ती मिळणार आहे. मग ते बंधन माणसाने कशाचं घालून घेतलंय आणि कुणाला घालून घेतलंय? स्वतःलाच घालून घेतलंय. दुसरं कोणी त्याला बंधन घातलेलं नाही. बंधन कशाचं आहे? वासना आणि संकल्प याचं बंधन त्यांनी आपल्याला घालून घेतलेलं आहे. वासनांचं म्हणजे मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, या इच्छा आणि वासना किंवा मी अमुक करीन, मी तमुक करीन, मी माझं नक्की आता हे पुढचं रिझर्वेशन केलेलं आहे, मी तिकडे जाणारच आहे, कुठल्या तीर्थयात्रेला जाणार आहे. पण काही कारणाने ती तीर्थयात्रा होत नाही. मग तुला ठरवलं असलं तरी त्याची इच्छा असेल तर होतं हे तू ऍक्सेप्टच करत नाही. पुढची तयारी जरूर करून ठेवावी, काही हरकत नाही. जशी प्रपंचामध्ये आपण पुढची तयारी करून ठेवतो, साठवणूक करून ठेवतो, ती प्रपंचाच्या दृष्टीने आवश्यक आहे. 3 महिन्याचं अन्न आपल्या घरात असणं, अन्न शिजवण्यासाठी सामग्री घरामध्ये असणं हे आवश्यक आहे. कारण ते कुटुंबाचं लक्षण आहे आणि कुटुंबामध्ये त्याची आवश्यकता आहे. नाहीतर मग सर्व उपाशी राहिले तर मग हा चालला साधू होऊन बाहेर पडला आणि आपली जी त्याच्यावरची जबाबदारी होती ती झटकली. त्याने अशाही समर्थांची काही स्फुटक आहेत की ते तिथे काही जमलं नाही प्रपंच करायला. म्हणजे 3 महिन्याची साठवणूक, पुढचा विचार, दूरदृष्टी हे काही करायला जमलं नाही आणि मग काय केलं? संन्यास घेऊन तो बाहेर पडला. पण बाकीच्यांचं काय? स्त्रिया, मुले, बाळे, कुटुंब यांचे हाल अपेष्टा होतात. तर असं न करता पुढच्या 3 महिन्याची सामग्री जमवावी असं कुटुंबामध्ये किंवा प्रपंचामध्ये सांगितलंय. परमार्थात सुद्धा आपल्याला पाप पुण्याची नाही, पण सत्संगाची पुण्याही साठवली पाहिजे. सत्संगाची साठवणूक करून घेतली पाहिजे. सत्संगाची विचारांची साठवणूक करून घेतली पाहिजे. म्हणजे बघा, आधी सत्संग मिळावा म्हणून त्याची साठवणूक करायला पाहिजे. 4 लोकांची चांगल्या संगतीत राहायचं तर 4 लोक सत्संगती मिळाली पाहिजे. बरं, ती सत्संगती मिळाल्यानंतर त्या विचारांची संगती झाली पाहिजे. विचारांची संगती झाल्यावर ते आचरणात आणण्याकरता त्यांच्या सोबत राहून तसं आचरण करता आलं पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्याला आपण साठवणूक असं म्हणतो. पण ही साठवणूक परमार्थात आवश्यक आहे. पण त्याच्या मागे जी वासना आहे, वासना आणि संकल्प या दोन्हीमुळे तो बांधला जातो असं म्हटलंय. मग वासना पुढच्या करायच्या नाहीत का? करायच्या, पण ईश्वरी इच्छा या दृष्टिकोनातून करायचं. मी जाणार आहे, मी करणार आहे, माझं असं होणार आहे, मग मी तिकडे तसंच करणार आहे. काही वेळेला पटकन काहीतरी विघ्न अकस्मात येऊन जातो आणि काही वेळेला बघू त्याची इच्छा असेल तर सगळं होईल, असं नुसतं तोंडी दाखवण्यापुरतं म्हणून उपयोग नाही. ते आतून आलं पाहिजे हे निश्चित. त्याची इच्छा असेल तर नक्की होऊ शकेल. पण हे करताना त्याची इच्छा मध्ये ठेवली की आपोआपच जे काही होणार आहे त्याला सामोरं जायला आपण तयार असतो. त्याची इच्छा नाही झाली नाही, त्याची इच्छा जाणं झालं माझं यात्रेला. खरं म्हणजे मी ठरवलंच नव्हतं, पण कोणाचं तरी तिकीट बाकी होतं. ते म्हणजे तुम्ही येता का? बरं म्हटलं मी येते. म्हणजे त्या व्यक्तीचं न होता माझं होऊन गेलं की माझी पुण्याई असंही म्हणता येतं. म्हणजे अकस्मात होणार होऊन जाते. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते. होईल की नाही, जमेल की नाही, झालं की नाही. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. हे बंधन माझं मीच मला घालून घेतलेलं वासनांचं बंधन आहे. जसं मला एखादी गोष्ट हवी म्हणून मी ती इच्छा करते, चांगली असो वाईट असो, इच्छा दोन्ही प्रकारच्या असतात. त्यामुळे चांगली असो किंवा वाईट असो त्याची इच्छा तर मी मनात करते. कारण मनुष्य जन्माला आल्याबरोबर इच्छा करणं माझी सवयच होऊन बसली आणि देहबुद्धीने प्रपंचामध्ये बांधलेला गेलं असल्यामुळे मला जास्तच त्या वासना अडवून ठेवतात की मला हे करायचंय, मला ते करायचंय. अगं हे उपनिषद का मी अजून वाचलं नाही बरं का, अमका ग्रंथ नाही बी त्यातलं काही माहिती, पण अजून करायचं चांगल्या इच्छा आहे, करायला काहीच हरकत नाही. पण म्हणून त्या मी करीनच, त्याच्यासाठी वाटेल ते करीन अशी भावना निर्माण होते. ती वाटेल ते करण्याची गरज नाही, आपोआप ते सगळं घडून येतं. आपली इच्छा मनापासून असेल, चांगली असेल तरी त्या बंधनात आपण सापडलेलो आहोतच. हे बंधन चांगलं काय आणि वाईट काय? साडी घ्यायला जायचंय, ही अगदी काही वाईट इच्छा आहे असं नाही, बायकांना आवडतं म्हणून मी सांगते. साडी घ्यायला जायचंय,
अगदी मैत्रिणींची परवा पाहिली आणि तसा न तसा रंग मला हवा होता. आणि ती माझ्याकडे जांभळा रंगच नव्हता. म्हणजे त्याच्यात सुद्धा आपण इतक्या वर्षात इतक्या साड्या नेसलेलो असतो, पण रंगामध्ये गुंतून जातो. आणि मग माझ्याकडे जांभळा रंगच नव्हता. असं मी म्हंटल. तिची पाहिल्यावर मला अगदी वाटायला लागलं की नाही, आता ही साडी घ्यायचीच म्हणून. झालं. हे वासनांचं बीजारोपण केलं गेलं. वासनांचं कुठल्याही, म्हणजे वासनेचं बांगड्या असू दे, दागिने असू दे, आणखीन कुठल्या इच्छा असू दे, प्रापंचिक इच्छा कोणत्याही, असं म्हणूया. तर ते घेण्यासाठी मी आटापिटा जीवाचा करते आणि नेमका सेल लागलेला असतो आणि त्या सेलमध्ये मला तशीच साडी मिळते. त्याच रंगाची, त्याच ढंगाची साडी मिळते. किंबहुना सेलमध्ये त्याची किंमत आणखीन कमी असते. मी ती रिक्षा घेऊन ती साडी घेतल्यावर तिच्याकडे जाते आणि म्हणते, अगं मला मिळाली बरं का, अगदी साडी मला पाहिजे होती ती मिळाली. आणि खरं म्हणजे दुसरी पसंत पडलेली असं का. बायकांच्या बाबतीत तर असं होतच, साड्या घ्यायला गेलं की दोन साड्या पसंत पडतात. आणि त्यातली एक जी असते ना, ती नेमकं दुसरं कोणतरी घेऊन जातं. ही मी घेते, मला मिळाली, छान. आपण त्याच्यामध्ये हो नाही, घेऊ का नको न घेऊ, याच्यामध्ये वेळ घालवतो. आणि ती साडी घेण्याचा आपला जो मानस असतो तो निघून जातो आणि आपण वेगळीच साडी घेऊन परत येतो. म्हणून मला ती पण आवडली होती, पण तसं काय, माझ्याकडे त्या रंगाच्या बऱ्याच साड्या होत्या. आपणच आपली निर्वाणनिर्वी पण करतो. हे प्रपंचिक वासना, प्रापंचिक संकल्प पण आपले देहबुद्धीचे त्याप्रमाणे असतात. मी म्हणजे देह, हे आपण पक्क धरून ठेवलेलं असतं. त्यामुळे देहबुद्धीचं आवरण आमच्यावरती असतं. तेही आमचं बंधनच आहे. मी म्हणजे अशी, माझं म्हणजे तसं, माझी मुलं बाळ, हे आपलं सगळं तिसऱ्या दशकामध्ये झालेलं आहे. किती आपण त्याच्यामध्ये गुंतत जातो आणि माझं तुझं करत बसतो. हे देहबुद्धीचं लक्षण आहे. हे जसं आहे तसं जीव, मी जीव आहे, हे सुद्धा बंद. मी का नाही म्हणत की मी देव आहे? लोकांना सांगायला जायची गरज नाही. पण आपल्या मनामध्ये म्हणायला काय हरकत आहे की अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. हे जर मला माहिती, हे जर मनावर ठास होत बसले. पण नाही, आम्ही पाच विषयांमध्ये एवढे गुंतून जातो की आम्हाला देहबुद्धी अतिशय प्रिय वाटायला लागते. मी माझे पण प्रिय वाटायला लागतं आणि त्याच्या बंधनामध्ये आम्ही बद्ध होतो. म्हणून बद्ध, प्राणी संकल्पे बांधला, तरी बद्ध म्हणजे बांधला. हे जे त्यांनी सांगितलं, संकल्पामुळे आम्ही बांधतो. मी ठरवते की मी जीव आहे. मी जर ठरवलं, सुरू, अगदी लहान तान्हं बाळ असतं, ते कुठे काय ठरवतं, पण ते परमेश्वरापासून आपल्यापर्यंत आलेलं असतं. त्याच्या मनावर अजूनही परमेश्वराचे संस्कार बांधलेले असतात. त्यामुळे त्याला काही वाटत नाही. ते उघडं नागडं कसंही छान खेळत असतं, आपल्या मस्तीमध्ये असतं. तसं राहायचं नाहीये पुढे, पण तरी सुद्धा लहान बाळ जितकं मोकळेपणाने राहतं, तेवढ्या मोकळेपणाने आपण राहिलो, आपल्या मनामध्ये सगळे चांगले विचार असते, चांगले सत्संकल्प असले, तरी सुद्धा त्याचंही बंधन होतं. पण सध्या वाईट संकल्पांपेक्षा किंवा विकल्पांपेक्षा सत्संकल्प चांगले. आणि सत्संकल्पातून पण नंतर सुटायचंय. म्हणजे मग प्राणी संकल्पे बांधला, जीवपणे बद्ध झाला, तो विवेके मुक्त झाला. आता हे विवेकही मुक्त झाला म्हणजे चार महावाक्यांचा उपदेश तो जो केलेला आहे, तो आपल्या अंगीकारल्यानंतर मग आपल्याला मोक्ष तत्क्षणी. म्हणून संत सहवास मिळाला की तत्क्षणी मोक्ष मिळतो. तत्क्षणी म्हणजे त्यांचा सहवास झाला आणि आपल्याला लगेच तासाभराच्या आत, एक तास त्यांचं प्रवचन ऐकलं, ते तर चांगले मुक्त झालेले, विदेही असणारे असे संत आहेत. त्यांच्यात सहवासात मी एक तास होतो. कसा होतो? प्रवचन ऐकत होतो. प्रवचन ऐकत होतो, ही तयारी झाली, पूर्व तयारी झाली. पण म्हणून लगेच मोक्ष मिळेल असं नाही. पण आपल्याला संत सज्जनांच्या संगतीत राहिलं की तत्क्षणी मुक्ती मिळेल असं सांगितलं जातं. आणि का, ते आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. आता या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी गृहीत धरलेल्या आहेत काही काही गोष्टी. माणसाने मी जीव आहे, मी त्याच्याऐवजी मी ईश्वर आहे, हे मनामध्ये, लोकांपर्यंत नाही, मनामध्ये ते ठसवायचंय. संत संगतीत राहून संत सज्जन जे सांगतील ते सगळं आचरणात आणायचं. चिंतन मनन ह्या गोष्टी अगदी प्राथमिक स्वरूपाच्या आहेत. त्यांनी लगेच मोक्ष मिळत नाही. चिंतन मनन हे तर करायचंच आहे, स्वाध्याय प्रवचनेच करायचंच आहे, पण तरी सुद्धा त्याच्याबरोबर आपल्याला आचरण महत्वाचं आहे. बरं, आचरण सुद्धा
काही वेळेला आपण वरवर दाखवण्यापुरतं करतो, त्याला आचरण म्हणत नाही. आचरण, त्याच्या चरणाशी एकरूप होऊन त्याची आज्ञा तीच माझी कृती, या पद्धतीने ज्या वेळेला आपण राहतो त्यावेळेला ते आचरण होतं. ते आचरण महत्वाचं आहे. आणि आचरण मनापासून त्याची सांगण्याची गरज नाही. मी करते बरं का सत्संगाचं आचरण, मी करते बरं का सत्संगात. तर ते तू लोकांना दिसतं, दिसायला पाहिजे, लोकांना आपले आपण कळायला पाहिजे. त्यांना दाखवायचं म्हणूनही करेल, घरी आल्यावर काय वाटेल ते. आणि तिथे मात्र बाहेर अगदी संत सज्जन, असं काही उपयोगाचं नाही. ते मुरलं पाहिजे. ते रोमामध्ये मुरलं तरच ते आचरणात येतं. आणि ते अंतर्बाह्य होतं, त्यावेळेला ते आचरण असतं. त्यामुळे तिथे परमेश्वराची कृपाच असावी लागते, सद्गुरूची कृपा असावी लागते. मग पुनरपी जननम पुनरपी मरणम या चक्रातनं आपली सुटका होते. पण जोपर्यंत संकल्प विकल्प आहे, जोपर्यंत देहबुद्धीचं बांधिलकी पण आहे, ही सुरुवात आहे समर्थाने केलेली. नंतर पुढे याचा विस्तार केलेला आहे. विस्तार करताना म्हणजे हेच सातत्याने सांगितलेलं आहे. काही वेळेला रिपिटेशन आहे, काही वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. मग संकल्प आला की विकल्प पण येतो. त्यामुळे संकल्प विकल्प पुन्हा द्वैतामध्ये येतो. संतांच्या संगतीमध्ये आपल्याला अद्वैतापर्यंत जायचंय. त्यामुळे मला पुढचं किंवा काही वेळेला आपण असंही म्हणतो का, मला पुढचा जन्म चांगला आहे. अरे ह्या वेळेला मी पुण्य केलं, एवढं दान केलं, तेवढं दान केलं, सांगितलं ना 10 लोकांना, मग त्या दानाला काही किंमत राहत नाही. दान कसं पाहिजे, या हाताचं त्या हाताला कळता कामा नये. असं दान केलं तर मग आपल्याला निश्चितपणे त्यातनं बाहेर पडता येतं. म्हणजे ते ज्ञान कसं आहे, पुण्य करायचंय, पाप करायचं नाही इथपर्यंत ठीक आहे, समजू शकतो. पुण्य करायचंय. पण ज्या वेळेला आपण 10 जणांना सांगतो मी हे केलं, मी ते केलं, हे सगळं पुण्य सुद्धा पापात्मकच ठरतं. कारण त्याचं फळ भोगायला परत यावं लागतं. म्हणून पाप पुण्य ज्या वेळेला सारखं होतं, त्याच वेळेला आपल्याला मनुष्य जन्म मिळतो. म्हणजे मनुष्य जन्म हे खरं म्हणजे मोक्षाचं द्वार आहे, असं म्हणून म्हटलंय. आणि समर्थ इथे आपल्याला सांगताच हो, मी जीव मज बंधन, मी जीव मज बंधन, मज आहे जन्म मरण, केल्या कर्माचे फळ आपण, भोगिना आता श्रीराम. मी जीव मज बंधन, मी म्हणजे मी जीव आहे, मग आणि तो देव आहे. इथेच आपण तो देव आहे म्हणून त्याला आधीच बाजूला ठेव, आणि मी जीव आहे इथं मला धरून ठेव. मी जीव आहे, तो देव आहे, असं आपण म्हणून टाकतो. आणि तो सर्वज्ञ आहे, मी काय, मी अल्पज्ञ आहे. तो काय ज्ञानी आहे, तो मुक्त आहे, मी बद्ध आहे. तो ज्ञानी आहे, मी अज्ञानी आहे. तो आत्मबुद्धीच्या स्तरावर असेल किंवा त्या देह दोन्ही बुद्धींच्या पलीकडचा आहे. ईश्वर जो आहे तो आत्मबुद्धीच्या स्तरावर आहे. पण ईश्वराच्या पलीकडचा परमेश्वर जो आहे तो त्याच्याही पलीकडे, दोन्ही बुद्धीच्याच पलीकडचा आहे. तो म्हणजेच बुद्धी आहे, तिथं स्थिर झालेली आहे, बुद्धीच्या पलीकडचा आहे. त्यामुळे असंही पद्धतीने त्याचं वर्णन केलं जातं. असं मीच ठरवलं, आणि मी जीव हे बंधन माझं मलाच मी घालून घेतलंय. माझंच बंधन मीच घालून घेतलंय. मीच जर पांघरून घालून झोपले असेल तर माझं पांघरून मला दुसऱ्या कोणी काढायला लागलं तरी मी ते ओढून ओढून घेऊ शकते. पण ते काढायचं असेल तर माझं मलाच काढायचंय ना. मग जीवबुद्धीचं जे बंधन आहे ते माझं मलाच काढायचंय. त्यामुळे माझं मीच घेतलेलं बंधन माझं मलाच काढायचंय. माझं आहे जन्म मरण. मीच म्हणते की नाही, पुढचा जन्म चांगला मिळाला पाहिजे. ह्या जन्मात ना इतक्या कटकटी झाल्या, काय विचारू नका. आता पुढच्या जन्मात चांगलं मिळावं म्हणून मी आपली पुण्यकर्म करते. पुढचा जन्म मिळावा ही संकल्प इथं बांधला गेला ना. पुढचा जन्मच कशाला हवाय, मोक्षच हवाय. आणि समर्थ म्हणतात तो मोक्ष याची देही याची डोळा मिळू शकतो, असं त्यांनी म्हटलं. मग या सगळ्यासाठी काय हवं, तर त्याच्यामध्ये त्यांनी इथे अनेक गोष्टी दिलेल्या आहेत, की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जन्म येतात वगैरे. आणि आणखीन एक पापपुण्य समता घडे, नरदेह हे मोक्षाचं द्वार आहे, असं त्यांनी म्हटलंय. आधी 184 योनी फिरायच्याच आहेत. त्या 184 योनींचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. वीस मर्कट श्वान सुकर, अश्व वृषभ, म्हैसा खर, खरं म्हणजे गाढव, आणि अवृषभ म्हणजे बैल, काक कुरकुट, जंबुक, जंबुक म्हणजे कोल्हा, मार्जार,
सरळ बेडूक मक्षिका आश्रय, कितीतरी नावं दिलेत. अशी अनेक असे 184 योनी जन्म आपल्याला घेता येतात. कारण मला पुढचा जन्म हवाय. मला पुढचा जन्म हवा, पुढच्या जन्मात मी हे करेन. या जन्मी काही शक्य झालं नाही, पुढच्या जन्मी मी हे करायला तयार आहे. मला अगदी करावंसं वाटतंय. या काही वेळेला एका चांगली वाईट दोन्ही गोष्टी आहेत हं याच्यामध्ये. त्याप्रमाणे आपल्याला योनी मिळते. चांगल्या कल्पना असतील, चांगला विचार असतील, चांगलं परमार्थाचं साधन करायचं असं म्हणत असेल, तर त्याप्रमाणे चांगल्या गृहामध्ये आपला जन्म होऊ शकतो. त्याच्यासाठी अर्थात आधीचं पुण्य पण जमा करावं लागतं. पण पाप पुण्यामुळे पुनरपि जननम पुनरपि मरणमय. चांगलं वाईट हे भोगायलाच यावं लागतं. पण ज्या वेळेला पाप आणि पुण्य समान होतं, त्यावेळेला मोक्षाचं द्वार म्हणजे नरदेह प्राप्त होतो, जो आपल्याला आता प्राप्त झालेला आहे. त्याचं सत्फलित करणं किंवा तो चांगल्या मार्गाने नेणं आणि पापपुण्याच्या परे जाणं हे आपल्याला शक्य आहे. 184 योनी फिरतोय माणूस आणि नेमकं मोक्षाचं द्वार आलं की कुठतरी भरकटतो. असं मोठं एक छानपैकी घर आहे म्हणा, खूप मोठं. त्याला दार खिडक्या काही नाही, ते एकच दार आहे. आणि या माणसाला सांगायचं तुला मोक्षाच्या त्या दारातनं बाहेर पडायचं ना, तू फिरायला सुरुवात कर. तो हात टेकत 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 काही मध्ये आडपडदा नाही, काही नाही. आणि तिथे टेकत 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 जातो आणि अर्धी फेरी मारतो, पाऊण फेरी मारतो आणि इतका थकून जातो की म्हणतो खरं काही इथे मध्ये अडसर काही नाही, पण डोळे मी बंद करूया आणि ते समोर जे दार दिसतंय तिथपर्यंत आलं की लगेच उघडूया, म्हणजे मोक्षद्वार आपल्याला मिळेल. म्हणून तो तिथपर्यंत येतो. तिथपर्यंत हळूहळू हळूहळू पुढच्या पाव भागात चालताना थकून गेलेला असतो. म्हणतो डोळे मिटून जाईल तर दार मला नक्की कळतं, असं म्हणून तिथपर्यंत त्या दाराच्या अगदी जवळ जातो. आणि दाराच्या जवळ गेल्याबरोबर त्याला कुठेतरी काय डोक्याला खास सुट्टे म्हणा, घाम आलेला असतो, तो पुसायला जातो आणि तेवढी 2च पावलं तो पुढे जातो. ते मोक्षाचं दार मागे जातं, हाचे म्हणून 184 योनी चालू. अशा तऱ्हेने पण होण्याची शक्यता असते की ज्या वेळेला मोक्षाचा क्षण येतो तत्क्षणी आम्ही दुश्चित्त असतो, म्हणजे मगाशी जे व्यग्र चित्त असतो. म्हणून साधकांनी नेहमी सावध साक्षेपी दक्ष राहणं गरजेचं आहे. सावध राहायला पाहिजे. कोणत्या क्षणी सद्गुरू आपल्याला उपदेश करतील सांगता येत नाही. तसंच त्यांनी दक्ष असायला पाहिजे. तो उपदेश ग्रहण करण्याकरता थांबा, येतो 2 मिनिटांनी, पाणी पिऊन येतो, तरी उपयोग नाही. तत्क्षणी तो कॅच करणं हे मोक्षद्वार पकडणे आहे. आणि ते नरदेह त्यातनं आपल्याला प्राप्त होतो आणि त्यावेळेला साधना केल्यानंतर मोक्ष मिळतो. पापपुण्य समता घडे तरीच नरदेह जोडे, एरवी हा जन्म न घडे, हे व्यासवचन भागवती असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे ते वचनही त्यांनी दिलेलं आहे. नरदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम लवम सुप्लवम गुरुकर्णधारम अशा पद्धतीनेही दिलेलं आहे. तेही भागवतामधल्या ह्याच्यामध्ये आहे. आणखीन एकनाथी भागवतामध्ये सुद्धा, एकनाथी भागवत म्हणजे 11 स्कंद, भागवताचा 11वा स्कंद म्हणजे एकनाथी भागवत. तर त्याच्यामध्ये पण त्यांनी दिलेलं आहे. एकनाथी भागवतात तर त्यांनी समुद्राची उपमा सद्गुरूंना दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये व्यासवचन भागवती असं म्हटलेलं असलं तरी इथे एकनाथी भागवतात तीच उपमा त्यांनी कंटिन्यू केलेली आहे. नरदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम सुख सुखरूपम कबूल वगैरे अशा पद्धतीने तो श्लोक आहे. ते इथे त्यांनी मोठे चातुर्याने ही उपमा दिलेली आहे. ते म्हणजे समुद्राची खोली अगाध असते, तसं सद्गुरूंचं सच्चिदानंद स्वरूप हे अगाध अपार अफाट अशा पद्धतीचं आहे. आणि समुद्र आपली मर्यादा सोडत नाही. आपुर्यमाण अचल प्रतिष्ठा हा गीतेतला श्लोक पण आहे. तर हे समुद्र आपली मर्यादा सोडत नाही. भले त्याच्यामध्ये अनेक नद्या प्रवाह सगळे मिळू देत, तसे कितीही शिष्य होण्यासाठी त्याच्या जवळ आले, कितीही सत्पुरुष त्यांच्या जवळ आले, ते सद्गुरू सगळ्यांना सामावून घेतात. सगळ्या नद्या प्रवाह जसे येऊन मिळतात, तसे सद्गुरू या सगळ्यांना सामावून घेतात. आणि त्यानंतर सद्गुरू देखील मानवी देहाच्या मर्यादा सोडत नाही. ते काही अफाट अचाट असं करत नाही, कारण त्यांनीही मानवी देह धारण केलेला असतो. की जे आपले कोणी शिष्य किंवा सत्पुरुष आपल्याकडे येणार आहेत, ज्यांचा उद्धार करायचा आहे, त्यांच्या उद्धारासाठी त्यांनी
हे सगळं सगळ्या गोष्टी मर्यादेत राहूनच ते करतात. त्यामुळे मानवी मर्यादा समुद्र जसा सोडत नाही तसं सद्गुरू मानवी मर्यादा सोडत नाही, त्याचं उल्लंघन करत नाही. समुद्रामध्ये जसं जलप्रवाह किती नद्या वगैरे येऊन मिळतात, तो मात्र तसंच, आणि ते एकरूप होऊन जातात. तसं सद्गुरू आपल्या शिष्याला आपल्याशी एकरूप करून घेतो. सद्गुरू अनेक जीवांना आपल्या स्वस्वरूपाशी मिसळून टाकतो. कारण सद्गुरू म्हणजे तरी कोण आहे? सच्चिदानंद परब्रह्माचं स्वरूप. फक्त सच्चिदानंद परब्रह्म आपल्याला समजत नाही, कळत नाही, जाणता येत नाही. तर ते आणि आपण यांच्यामध्ये एकत्रीकरण, एकरूपता येण्यासाठी सद्गुरू ही स्टेज घेत असतो, ही मधली स्टेज दाखवली. खरं म्हणजे सद्गुरू हे मुळामध्ये परब्रह्म स्वरूपच आहे. त्या स्वरूपाशी मिळून टाकतो आपल्याला. नाथ महाराज पुढे जाऊन म्हणतात की या ज्ञानरूपी समुद्रामध्ये ज्ञानरूपी, वैराग्यरूपी असे अनेक शिंपले त्याच्यामध्ये, ज्ञानरूपी समुद्रामध्ये वैराग्याचे शिंपले आहेत, मोक्षाचे शिंपले आहेत. हे आपण जाऊन उचलायचे तिथे. आपण उचलायचे म्हणजे या सद्गुरु रूपी समुद्रातून हे सगळे तिथे तयार झालेले असतात. आत्मज्ञान रूपी चंद्र जो आहे, आत्मज्ञान रूपी चंद्र, त्याला पाहिल्याबरोबर त्यातल्या लाटा उसळायला लागतात. ते प्रेम, भक्ती प्रेम उसळायला लागतं. अशा पद्धतीने त्या लाटा उसळल्या तरी मर्यादेचं उल्लंघन नाही. आत्मज्ञान रूपी चंद्र पाहिल्यानंतर लाटा उसळल्या तरी पण त्याचं उल्लंघन होत नाही. असं. आणि या ठिकाणी आता हे तारू आलं, म्हणजे जहाज आलं किंवा ते समुद्र आला, तर आपोआपच बंदर आलं ना, तिथे स्टेशन काहीतरी पाहिजे ना थांबण्यासाठी. ब्रह्मविद्या हे मोठं बंदर आहे. हे बंदर म्हणजे स्टेशन ज्याला म्हटलं जातं ते ब्रह्मविद्येचं आहे. भक्तिरूपी जहाज, जी होडी आहे ती हा सद्गुरु रूपी नावाडी चालेल. या भक्तिरूपी होडीमध्ये आमच्या कारखाने देह टाकून दिला, त्याच्या स्वाधीन केला, की हा सद्गुरु जो आहे तो त्याला चालवणारा नावाडी आहे. आणि त्यामुळे तो नावाडी निश्चितपणे ते तारू किंवा जहाज पूर्णपणे व्यवस्थित एका दिशेने त्याच्यात भक्तीचा बारा बिरा भरून तो ते योग्य दिशेला नेतो आणि आपल्याला तिथपर्यंत नेणारा असा हा नावाडी आहे. फक्त हे सगळं मला मिळू दे, मला मुक्त व्हायचंय, हे सगळं बंधकत्व जे आहे ते मनाने बांधलेलं आहे, ते पहिलं सोडायचं. मी सद्गुरू बरोबर जाणार आहे, सद्गुरू मला जिथे नेऊन सोडेल तिथे मी जाणार आहे. माझी जेवढी कुवत आहे त्या कुवतीपर्यंत तो मला नेऊन सोडेल ही माझी खात्री असायला हवी. मी कुठे जायचं हे ठरवलं की बंधन आलं, मी कुठे जायचं हे ठरवलं की मला संकल्प आला, संकल्प आला की विकल्प येतोच द्वैतामध्ये. त्याप्रमाणे सद्गुरू आणि मी हे एकरूप होईपर्यंत सद्गुरूंचा मार्ग, त्यांनी सांगितलेलं तत्व, त्यांच्याप्रमाणे आचरण, या गोष्टी ते आपल्याला दिशादर्शक असतात, मार्गदर्शक असतात. त्याप्रमाणे आपण तसं झालं की आपोआपच आपण मुक्तच होत जातो. कसं असतं, बंध आणि मुक्त हे मनाने ठरवायचे. मी बंधनात आहे का मी मुक्त आहे? मी मुक्त आहे हे माझं मीच ठरवायचं. कारण माझं मीच ठरवायचं त्याचं कारण आम्ही आमचे संकल्पने इतके बांधलेले गेलो आहोत की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे. हेही चालणार आहे, तेही चालणार आहे, जे काही आहे ते माझ्या हिताचंच आहे. अशा पद्धतीने जेव्हा वागायला सुरुवात होते की हेही चालेल, तेही चालेल, जे आहे ते संकल्प रूपाने सद्गुरूंनी माझ्याकडे दिलेलं आहे, तिथे विकल्प निर्माण होत नाही. आणि पण आम्हाला बंधन प्रत्येक गोष्टीचं असतं. संसाराचं आहे, प्रपंचाचं आहे, देवांचं आहे, समाजाचं आहे, त्याच बंधन आम्ही घालून घेतलेलं आहे. आणि ते इतकं अंगवळणी पडलंय की त्या बंधनातून सुटणं आम्हाला कठीण जातं. एक गोष्ट आहे, एक गाढवाला घेऊन त्याचा जो कुंभार असतो तो मडकी वगैरे घेऊन रात्री विकायला दुसऱ्या गावात जातो. तिथे जातो, त्याला नंतर संध्याकाळी ते सगळं विकून विकून माल आला की ठेवतो आणि त्याला एका झाडाला बांधून ठेवतो आणि तिच्या देवळामध्ये आपण आडवा होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत येतो. असं हे जे बांधणं आहे ना, ते तो रोज करत असे. असा रोजचा व्यवहार झाला की ते गाढव सुद्धा काही वेळेला त्या झाडाजवळ जाऊन उभं राहायचं की आता झालंय आपलं सगळं, झोपायचंच आहे. म्हणून तोही तिथे त्याने दोरी बांधली की तो झोपून जायचा. इतकं ते अंगवळणी पडले. हे देहबुद्धीचे संकल्प आमच्या असे अंगवळणी पडलेले असतात. नाही नाही, असं कसं चालेल, नाही नाही तसं कसं करू, असे हे बंधनं आहेत. एक दिवस काय होतं, तो कुंभार जो असतो तो दोरी न्यायची विसरतो. अरे बापरे,
तो दोरी नेली नाही, ह्याला जर बांधून ठेवलं नाही, हा कुठे रात्री पळून गेला तर. ते एक तिथं माणूस चाललेला असतो वयोवृद्ध, त्याला जरा अनुभव जास्त असतो. तो म्हणतो, अरे एवढी काय काळजी करतो, गेली महिना 2 महिने तू त्याला इथे बांधतोयस, तू त्याचं सगळं आटोपलं की तो झाडाजवळ त्या येऊन उभा राहतो. त्याला हे इतकं अंगवळणी पडलेलं आहे की आता तू दोरी बांधली काय आणि नाही बांधली काय. मग तो काय फक्त ऍक्शन कर म्हणे, इथे जा दोरी बांधल्याची ऍक्शन कर. ते गाढवही तिथे त्या झाडाच्या जवळ पाय नेऊन उभं राहतं. आणि ते जे कुंभार असतो त्यांनी दोरी नेलेली नसते, पण तो ती ऍक्शन करतो घट्ट बांधल्याची अगदी नेहमीप्रमाणे. त्या गाढवाला वाटतं बांधलं आणि तो झोपतो. दुसऱ्या दिवशी बघतो तो गाढव तिथे उभा. म्हणजे त्याच्या डोक्यात हे की आता त्यांनी येऊन दोरी सोडल्याशिवाय आपण त्यातनं बाहेर पडायचं नाहीये, कारण पडताच येणार नाही, माझ्या पायाला दोरी बांधली. हे बंधन इतकं आपण घेतलेलं आहे, हे सर्व काल्पनिक बंधन आहे. मी मी जीव हा माझं बंधन. हे जीव, मी जीव आहे, मी अल्पज्ञ आहे, हे कुणी सांगितलं? जन्माला आलो तेव्हाच मी ब्रह्म आहे ना. पण हे मायेचं देहबुद्धीचं आवरण पडल्यामुळे झालं. हे आवरणच पडू दिलं नाही की आपोआपच त्यातनं बंधनातनं सुटका होईल. हे जसं आहे काल्पनिक बंधन आहे, तसंच आपलं सुद्धा काल्पनिक बंधन आहे. म्हणून आपण 184 योनी फिरत राहतो आणि ते दार आमचं केव्हा निघून जातं कळत नाही, पुन्हा पुढची फेरी आमची सुरू होते. अशी 184 योनी आम्ही फिरत राहतो. दार मिळालं तर ते मोक्षाचं द्वार मिळतं. हे दार आधी पहिलं 184 योनी सोडून पाप पुण्य समान, आता पापही नाही पुण्यही नाही अशा वेळेला मनुष्य जन्म जर मिळत असेल तर ते जे आहे ते आपल्याला पापही नाही आणि पुण्यही नाही. मग हे कंटिन्यू करता आलं पाहिजे. मी पाप केलंय, माझ्या हातून पाप झालं ती त्याची इच्छा होती, माझ्या हातून पुण्य झालं ती त्याची इच्छा होती. पण त्याची इच्छा होती असं म्हणण्या इतकं आपल्या अंगात सामर्थ्य असणं, ते पारमार्थिक सामर्थ्य गरजेचं आहे. त्याची इच्छा होती तर पाप होणारच नाही. इथपर्यंत आपली येते, म्हणजे पापही नाही आणि पुण्य करायला जायचं तर ते पुण्य माझं नाहीच आहे, ते त्या परमेश्वराने माझ्याकडून कडून घेतलंय. त्यामुळे ते जे पुण्याचं लेटर माझ्याकडे आलंय ना, ते त्याला परत पाठवून द्या. कारण ते पुण्य त्याचं त्यांनी माझ्याकडनं करवून घेतलं. करता करविता तो, मी करुणी अकर्ता. ही जी भावना आहे, जी समर्थांनी सांगितलेली आहे, ती मात्र आपल्याला तिथे पाहायला मिळते. आणि मग मी जर करता नाही तर हे पुण्याचं करते पण माझ्याकडे येणारच नाही, ते मी नाहीच आहे. ही जेव्हा पातळी आपली तयार होते तत्क्षणी मोक्ष मिळतो. सोपं आहे, अगदी सोपं आहे असं समर्थ म्हणतात. पण अगदी सोपं आहे म्हणजे मला इतका अभिमान आहे, मी करते मी करते मी करते. मग घे, पापही घे पुण्यही घे, सगळंच घे. आणि मग पुनरपि जननम पुनरपि मरणम. भले पुण्य असलं तरी भोगायला यावंच लागेल, ते मायनस होत नाही. पापही मायनस होत नाही, पुण्यही मायनस होत नाही, दोन्ही स्वतंत्रपणे भोगायला यावंच लागतं. अशा पद्धतीने त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. हे बांधणं जे आहे त्याच्यावरनं अनेक संतांची आपल्याला अनेक उदाहरणं, गोंदवलेकर महाराजांचंही उदाहरण आहे की त्यांना एक माणूस म्हणतो की मला खरं म्हणजे तुम्हाला भेटायचंय, तर तुम्ही केव्हा येत, म्हणजे मला मोक्ष म्हणजे काय ह्याच्याबद्दल जरा समजावून घ्यायचं होतं, तर मला जरा सांगायला या ना. तर ते एका खांबाला धरून बसलेले असतात आणि ते म्हणतात, अरे नाही नाही, ह्या खांबाने मला पकडून ठेवलंय ना, त्यांनी मला सोडलं की मी लगेच तुझ्याकडे येतो. अहो म्हणे की तुम्ही धरलाय खांबाला. म्हणे मी तेच सांगते, तू धरलाय प्रपंचाला, म्हणून तर तुला बंधनातनं सोडता येत नाही. याचा अर्थ प्रपंच टाकायचा आहे का, तर नाही. त्या सगळ्यामध्ये राहून प्रपंच करायचा आहे, पण तरी सुद्धा त्यात वासना ठेवायची नाही, इच्छा ठेवायची नाही, आसक्ती ठेवायची नाही. कारण ती आसक्ती रहित प्रपंच करणं हे परमार्थ करण्यासारखंच आहे, हे लक्षात ठेवायचं. ऐसे मग पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे, ऐसे मूर्ख अज्ञान जन केले संकल्पे बंधन, शत्रू आपणासी आपण होऊन ठेला श्रीराम. बंधुरात्मन असं गीतेमध्ये एक श्लोक आहे. आपणच आपले शत्रू आणि आपणच आपले, मला मी अल्पज्ञ आहे हे मी का ठरवायचं? सुरुवातीपासूनच जर मी परब्रह्माच्या मार्गाने जात असेल आणि हे याला अनेक जन्माची तपस्या लागते, पण सुरुवातीपासून म्हणजे आता ज्ञानेश्वरांना जे 16व्या वर्षी समजतं ते आम्हाला समजायला 70 वर्ष झाली तरी समजत नाही, 75 झाली अजूनही कळत नाही. अजूनही आम्ही त्याच्यामध्ये प्रपंचामध्ये गुंतलेलो आहोत आसक्ती सहित. आसक्ती विरहित प्रपंच करायला कोणत्याही संतांची नाही. त्याचं कारण प्रपंच म्हणजे परमार्थाची प्रयोगशाळा आहे.
असं गोंदवलेकर महाराज म्हणतात. त्यामुळे त्या प्रयोगशाळेत ना प्रयोग सिद्ध करून मग पुढे जायचं हे नक्की आहे. पण आम्हीच आमचं ठरवतो की संकल्पाने बंधन घालून घेतो. आपणच आपला शत्रू किंवा मित्र होतो. खरं तर आपणच आपला शत्रू किंवा मित्र असतो. म्हणजे मन इंद्रिय ही आपली आपल्यालाच ताब्यात राहू शकतात की नाही. मन इंद्रिय आपली आपल्यालाच ताब्यात राहू शकतात. मग ते ताब्यात राहिलं की देह ताब्यात राहतो. पण मन इंद्रियच आमची ताब्यात राहत नाहीत आणि आम्ही त्यांना शरण जातो आणि आम्ही आमचे शत्रू होतो. आणि मग आम्ही मात्र लोकांना दोष देतो की खरं म्हणजे त्या दिवशी नकोच होतो गोड करायला. पण केलं आणि इतका आग्रह केला मग खावं लागलं ना थोडस. असं म्हणून आपणच आपल्या पण आम्हाला खायचंही असतं मनात. इनर माइंडला कुठेतरी ते असतं म्हणून आपण खातो. मग प्रसाद आहे म्हणून अर्धा पेढा मी घेते, म्हणून का होईना पण प्रसाद म्हणून पेढाही घेतो. असंही करतो. पण पेढा घेताना कण पण घेता येतो ना. नाकारू नये हे मान्य आहे. मग कणभर घ्यावा. पण आमची इंद्रिय आमच्या ताब्यात नसतात. मी म्हणते प्रसादाचा एक पेढा खायला काही हरकत नाही. एवढा काही मोठा नाहीये, छोटाच आहे. आणि मोठा असेल तरी म्हणतो अर्धा आत्ता खाईन अर्धा नंतर खाईन, पण प्रसादाला अव्हेरू नये ना. हे आम्ही आमच्या इंद्रियांच्या ताब्यात गेलेलो असतो. त्यामुळे हे सगळे प्रकार आपल्यामध्ये होत असतात. आणि इंद्रिय सहित मनाला जिंकलं तो खरा जितेंद्रिय होतो. तो स्वतःचा मित्र होतो. म्हणजे ज्यांनी आपल्या मन इंद्रियांसह सहित सगळ्याला जिंकलेलं आहे. आणि मन इंद्रियांच्या अधीन जो आहे तो आपला आपण शत्रू होतो. पण उगाच दुसऱ्याला दोष देतो, कारण आपल्याला नेहमी वाईट घडलं की दुसऱ्याला दोष देण्याची आपल्याला सवय असते. चांगलं घडलं तर क्रेडिट मात्र आपण घेतो. हे अगदी सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतं. पण आपलं काही चुकलं असेल तर खरं म्हणजे माझं चुकलंच असं म्हणून मोकळं व्हायला हरकत नसते. पण आम्हाला बंधनातच राहायला आवडतं ना. मी मी ऍक्सेप्ट सॉरी, हा माझं चुकलं बरं का त्या दिवशी. छे छे, कसं शक्य आहे. माझं आणि चुकलं हे शक्यच नाही. अशा पद्धतीत आम्ही वावरत असतो. त्यामुळे वामनराव पै असं म्हणतात, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. कसं जगायचं, बंधनात जगायचं का मोकळेपणाने जगायचं, सॉरी म्हणून दुसऱ्यातनं मुक्त व्हायचं का त्याला आणखीन काहीतरी क्लॅरिफिकेशन देऊन त्याच्या बंधनात गुंतायचं, हे आपण आपलं ठरवायचं. आपण पया आपण चिरिपू, जेणे वाढविला हा संकल्प, येर बुद्धी म्हणे बापू जो नथिलेची नेघे. आता हे जेणे वाढविला संकल्प, संकल्प वाढत जातात आणि विकल्पही त्याच्याबरोबर तेवढेच वाढतात. जे आता आपण सांगितले. जीवबुद्धीच्या बाबतीत सुद्धा आत्मना हा आत्मना जिता, म्हणजे जीवात्म्याने सातत्याने मन इंद्रियांना जिंकल्या असा. ज्यांनी आपल्याच आत्म्याला जिंकलेला आहे, आत्म्याला मनबुद्धी चित्त अहंकार या सगळ्याला जिंकलेला आहे, तो ज्याने आपल्याला जिंकलेला आहे तोच सगळ्यांना जिंकलेला असतो. म्हणजेच काय, की तो सगळ्या बंधनातून मोकळा झालेला असतो. आता हे जितात्मा असं बंधन का निर्माण होतं, तर हे बंधन आम्हाला का निर्माण होतं. खरं म्हणजे लहान बालपणी 2-3 वर्षापर्यंत काही हे बंधन नसतं. मग पुढे का निर्माण होतं. तर आमचा देह जो आहे तो पाचा भूतांचे शरीर, पाचा भूतांचे शरीर निर्माण झाले चराचर, प्रकृती स्वभावे जगताकार, वर्तो लागे श्रीराम. जेवढे पिंडी तेवढे ब्रह्मांडी, किंवा जेवढे ब्रह्मांडी तेवढे पिंडी, असं आपल्याला म्हटलेलं आहे. गजानन महाराजांच्या पोथीत म्हटलेलं आहे, जेवढे आहे ब्रह्मांडात तेवढे आहे पिंडात, पिंडातील साहित्य घेऊन योग साधावा, असं गजानन विजय ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे. असं प्रत्येक संतांनी सांगितलेलं आहे. गजानन महाराज विजय ग्रंथ हे आपलं एक उदाहरण देईल. दासबोधात पिंडी ते ब्रह्मांडीवरती बरीच चर्चा केलेली आहे. हे तर आता बीजारोपण आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. पिक्चर अभी बाकी आहे, तशा पद्धतीने ये तो अब सुरुवात आहे, असं काहीतरी डायलॉग आहे हिंदी पिक्चर मधला. पण ही सुरुवात आहे, हे बीजारोपण आहे, हा ज्ञानदशक आहे. याच्यामध्ये पिंडी ते ब्रह्मांडी का आहे याचा फक्त उच्चार केलेला आहे. उहापोह नंतर पुढे आहे. पाचा पाचा भूतांचे शरीर निर्माण झाले सचराचर, प्रकृती स्वभावे जगदाकार वर्तो लागले. आता पिंड आणि ब्रह्मांड, कारण पंचमहाभूतांनीच हे ब्रह्मांड बनलेलं आहे. पंचमहाभूतांनीच हे पिंड म्हणजे हे शरीर बनलेलं आहे. पिंड आणि ब्रह्मांड, परब्रह्म आणि मूळ माया हे त्याची सुरुवात आहे. आणि परब्रह्म आणि मूळ माया जसं ब्रह्मांडभर पसरलेले आहेत तसे ह्या जीवामध्ये म्हणजे या देहामध्ये सुद्धा आहेत.
या ठिकाणी आपल्याला परब्रह्म म्हणजे आत्मतत्व आहे, आणि माया म्हणजे हे देह रूपी जे अनात्म असणारं शरीर आहे, त्याला माया रूपी शरीर असंही म्हटलं जातं, तेही आहे. आणि निसर्ग नियमाप्रमाणे सगळ्या गोष्टी प्रकृती स्वभावे घडत असतात. प्रकृती स्वभावे जगदाकार. प्रकृतीच्या गुणधर्माप्रमाणे त्रिगुणांच्या सान्निध्यात जसं जसं येत जातो, म्हणून सत्वगुणांचा संगत धरावी, परमार्थ दिशेने जायचं असेल तर ते सगळं सांगितलेलं आहे. पंचमहाभूतांचंच हे शरीर बनलेलं आहे, आणि पिंड ब्रह्मांडाची रचना ही चार तत्वांवर झालेली आहे. चार तत्वांवर आईशी नाळ जोडलेली असते. त्यामुळे मूल जे असतं, लहान मूल, त्याला नाळ तोडून जरी त्यातून त्या पोटातून ते बाहेर आलं, तरी ते आईला पक्क ओळखतं. पण इतक्या जन्माची नाही, इतक्या महिन्याची साथ, त्याला आईकडनं मिळालेलं अन्न, आईकडनं मिळालेले सगळे विचार, हे सगळं तो साठवून घेतो आणि नाळ तोडून बाहेर येतो. आणि नाळ तुटल्यानंतर त्याचं दुसरं स्वरूप म्हणजे तो दोन आईपासून विभक्त होतो, आणि तोच स्वतःचं रूप तयार. हे जे स्वतःचं रूप तयार होतं ना, तसंच आपलं काहीच झालंय. पंचमहाभूतांमधल्या जीव शिव ऐक्य ज्याला म्हटलं जातं, ते ब्रह्म जे आहेत, पंचभूत जी आहेत, त्या भूतांपासून हे ब्रह्मांडही बनलेलं आहे, शरीरही बनलेलं आहे. त्यामुळे हे शरीर त्या निसर्गाशी सख्य करायला तयार होतं, जसं आई आणि मूल यांच्यातलं नाळ तोडल्यानंतरचं नातं. ते तिला बरोबर ओळखतं, बाकी कोणाला नाही ओळखत, कारण तिच्याशी सहवास त्याचा पोटात असल्यापासून झालेला असतो. तसं ह्याचा पंचभौतिक देह हा आधी आकाशामध्ये फिरत असतो, त्याच्याबरोबर त्याची वासना फिरत असते. त्याला योग्य हवं असलेलं जे जीवन आहे ते कुठे प्राप्त होईल, वासना पूर्ण करण्याकरता त्यांनी जे संकल्प मागच्या जन्मामध्ये केले होते, ज्यांनी तो बांधला गेला होता, ते संकल्प विकल्पाचे वासनाचं वेष्टन घेऊन ती कॅप्सूल फिरत राहते. आतमध्ये पंचमहाभूतिक देह असतो, ते सगळे गुण त्याच्यामध्ये आलेले असतात, जे उपभोगण्यासाठी आवश्यक असतात. ते त्याची संकल्पना जी त्यांनी ठरवलेली असते, त्याचा संकल्प विकल्प किंवा त्यांनी केलेल्या इच्छा वासना, हे आवरण त्याच्या भोवती असतं. ते घेऊन तो योग्य देह शोधतो आणि त्या घरामध्ये जातो, तिथे देह प्राप्त करून घेतो आणि त्याप्रमाणे इच्छा आकांक्षा भोगतो. अशी ही सगळी रचना आहे. आणि ही सगळी रचना जी आहे ना, ती चार गोष्टींवर अवलंबून आहे. बरेच जण, काही जण पाच मूलतत्व किती आहेत, तर पाच आहेत, कोणी म्हणतं चार आहे, कोणी म्हणतं तीन आहे. असे प्रत्येकाचे वेगवेगळे हे आहे. समर्थांनी इथे चार म्हटलेलं आहे. आपण त्याच्याप्रमाणे जायचंय. वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ग्रंथांमधनं त्यांच्या त्यांच्या तत्वाप्रमाणे, म्हणजे समर्थांनी अद्वैत तत्वज्ञान घेतलेलं असल्यामुळे त्यांनी इथे चार देह सांगितलेले आहेत, चार अवस्था सांगितले, चार अभिमान सांगितले, चार स्थानं सांगितले, चार मात्रा, चार गुण. हे सगळं आपल्याला 17व्या दशकामध्ये टेबल त्यांनी दिलेलं आहे, तिथे पाहायला मिळतं. तशा पद्धतीने ह्या चत्वार गोष्टींवरती ते गोष्ट जमलेली आहे, बसलेली आहे. म्हणून त्यांनी चार मूलतत्व असं म्हटलंय. सूक्ष्म रूपाने म्हणजे पुढे तत्व विवंचना, पिंड ब्रह्मांड तत्वरचना, असं त्यांनी जे म्हटलेलं आहे. ते कोणते चार चार ते आपण बघूया. स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण, विराट हिरण्य अव्याकृत मूळ प्रकृती जाण, ऐसे हे अष्टदेह. चार पिंडी चार ब्रह्मांडी, ऐसे अष्टदेहाची प्रौढी, प्रकृती पुरुषाची वाढ. म्हणजे इथे प्रकृती पुरुषाची वाढी दशदेह बोलली. सर्वसाधारणपणे अष्टदेह म्हटलं जातं, चार पिंडाचे चार ब्रह्मांडाचे. हे आपल्याला माहिती म्हणून किंवा एक पाठांतर म्हणून माहिती आहे की चार पिंडी चार ब्रह्मांड. पिंडाचे चार देह कोणते? स्थूल सूक्ष्म कारण महाकारण. आणि ब्रह्मांडाचे कोणते? विराट हिरण्यगर्भ अव्याकृत आणि मूळ माया. असे हे चार. आणि समर्थ म्हणतात त्याच्या पुढे जाऊन प्रकृती पुरुषाची वाढी दशदेह बोलीजे, असे आणखीन प्रकृती पुरुष पण आहेत. हा सगळा समर्थांनी एकत्रित मिलाप केलेला आहे. प्रकृती पुरुष वगैरे हे सगळं अद्वैत तत्वज्ञानामध्ये येतं, ते ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे. आणि अद्वैत तत्वज्ञान हे शंकराचार्याप्रमाणे आहे. समर्थ शंकराचार्यांचं तत्वज्ञान फॉलो करतात, त्याप्रमाणे त्यांनी हे 10 देह सांगितलेले आहे. पण तरी सुद्धा पिंडी ते ब्रह्मांडी हे आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतं. जे जे पिंडात आहे ते ते ब्रह्मांडात आहे, जे जे ब्रह्मांडात आहे ते ते पिंडात आहे. आता स्थूल सूक्ष्म कारण महाकारण वगैरे, आता हे खरं म्हणजे काय कारण, म्हणजे
मनात शंका आपल्या भरपूर भरपूर असतात ना. सूक्ष्म शंका निरूपण याच्यासाठी समर्थांनी घेतलेले आहे. मग हे चार देह वगैरे, चार ब्रह्मांडाचे, चार पिंडाचे, मग त्यांचं दोन आणखीन प्रकृती पुरुष, असे 10 देह आहेत वगैरे. हे प्रपंचातल्या आता आपल्याला काही गरज आहे का? काय करायचं हे देह वगैरे समजून घेऊन, नाही का? म्हणजे परमार्थाचा आचार विचार हे ठीक आहे, तोपर्यंत आपल्याला चांगल्या मार्गाने आपण जातो. आचार कसा करावा, विचार कसा करावा, हे मान्य आहे. पण मग ह्या सगळ्यात काय मिळणार आहे? पण मगाशी मी म्हटलं तसं, हे 8 देह पण जाणून घेऊया पारमार्थिक दृष्ट्या, शाब्दिक दृष्ट्या, शास्त्र प्रचितीच्या दृष्टिकोनातनं. हे आवश्यक आहे. कारण परमार्थ हा संसारातून आपल्याला पार मिळणारा असा मार्ग आहे. त्या मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे परमार्थ हा प्रपंचाची प्रयोगशाळा आहे. त्यामुळे आपल्याला प्रयोगशाळेत राहायचं तर सगळे विचार समजावून घेतले पाहिजे. नाही तर कुठेतरी स्फोट झाला तर पंचायत. त्याच्या काहीतरी द्रव्य एकत्र करताना स्फोट झाला तर उपयोगाचा नाही. मग निदान शाब्दिक रूपाने तर माहिती असू दे. तसं परमार्थामध्ये हे 10 देह समजले जातात. अष्टधा प्रकृती असं म्हटलं जातं, 10 देह समजले जातात. पण हे 10 देह कोणते आहेत, त्याची निदान शाब्दिक ओळख तर करून घ्यायला काही हरकत नाही. तर कारण दुसरी गोष्ट, हे का समजावून घ्यायचं, तर ही प्रयोगशाळा आहे. हा पहिला मानवी जीवनाचं सार्थक, म्हणजे परमार्थ जन्माचं सार्थक. परमार्थ मार्गाने गेल्यानंतर मानवी जीवनाचं सार्थक होतं. म्हणजे अंतिम तत्व जे आहे तिथपर्यंत आपल्याला पोचता येतं. याची देही याची डोळा आणि मोक्ष मिळवता येतो. म्हणून याची आवश्यकता आहे. बरं, तिसरं, अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक हे त्रिविध ताप जे आहेत ते आपल्याला भोगावे लागतात. हे त्रिविध ताप जे आहे ते जर भोगायचे असतील तर आपल्याला शांत मनाने, कारण ताप आले ना की आमचं बीपी वगैरे सगळं वाढायला लागतं. आनंदाचं असतं तेव्हा काही होत नाही, आनंदच वाटतो, आणि ते सगळं आपणच केलेलं असतं ना. पण इथे ज्या वेळेला काही संकट आली की मात्र आपल्याला असं वाटतं की काहीतरी बीपी वगैरे वाढतं, जसं मी म्हटलं की काहीतरी त्रास व्हायला लागतो, मग चैन पडेन असं होतं वगैरे. या सगळ्यातून शांततेने गमन करता आलं पाहिजे. कोणतेही त्रिविध तापांपैकी कोणताही ताप आला म्हणजे ती संकट आली, तरी त्यातनं शांतपणे जाता आलं पाहिजे. ही शांतपणे जाण्याची प्रक्रिया जर परमार्थाचं बळ पाठीशी असेल तरच शक्य असतं. नाहीतर लोक खूप अपसेट होऊन जातात, आणि अपसेट झालं की आणखीनच वेगळे डिसिजन्स घेतात, चुकीचे डिसिजन घेतले जातात. म्हणून आपल्याकडे राग आल्यानंतर सुद्धा म्हणतात 1 ते 10 आकडे मोजा आणि मग ठरवा, मग बोला. आधी मनातल्या मनात 1 ते 10 आकडे मोजा, टेम्परेचर आपोआप खाली येतं आपलं. तसं आहे की सुखदुःखाची जी हे आहे ती जाणीव आपल्याला कमी व्हायला लागते, आणि त्या दुःखातनं आपण सहजपणे बाहेर पडतो. आणि ह्या जन्म मृत्यूच्या चक्रातनं तर कायमचं बाहेर पडतो. म्हणजेच सायुज्य मुक्ती किंवा मोक्ष ज्याला म्हटलं जातं, की मोक्ष प्राप्त झाला की जन्म मरणाचं चक्र जे आहे ते आपोआपच तुटून जातं. असे सगळे फायदे आहेत. म्हणून हे सुद्धा अष्टदेह वगैरे समजावून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पंचीकरणाच्या दृष्टीने वगैरे पण ते उल्लेखलेले आहे. इथे जे वेगवेगळे आपल्याला सांगितलेले आहेत. हा, अज्ञानामुळे आपल्याला हे सगळं आवरणामध्ये आपण बांधलोय, म्हणून आपल्याला हे देह वेगळे काही दिसत नाही. मी म्हणजे देह एवढंच माहिती असतं. पण आपले हे 4 देह जे आहेत पिंडामध्ये, 4 पिंडी 4 ब्रह्मांडी, अष्टदेहाची प्रौढी. तर 4 पिंडी जे आहेत ते म्हणजे स्थूळ, सूक्ष्म, कारण, महाकारण. आपल्याला ते माहिती आहे, पिंडामध्ये 4 देह आहेत, आणि पिंडातील 4 देह मिळून ब्रह्मांडाचे 4 देह आणि 2, हे 10 देह मिळतात. इथे ब्रह्मांडामधला स्थूल देह म्हणजे विराट, आणि पिंडातला स्थूल देहच आपण म्हणतो, जो जागृतीमध्ये सर्व कार्य करत असतो. याचे डिटेल्स आपण 17व्या अध्यायामध्ये बघणार आहोत. मध्ये एकदा 10व्या अध्यायामध्ये पण त्यांनी उल्लेख केलेला आहे, 10व्या दशकामध्ये आणि 17व्या दशकामध्ये. ब्रह्मांडातील स्थूल देह ज्याला म्हटलेला आहे त्यालाच स्थूल देह म्हणजे विराट देह. विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि मूळमाया, असे 4 देह आहेत. आता इथे स्थूल देहामध्ये आपल्याला जागृतीमध्ये आपण वेगवेगळे कार्य करत असतो. विराट देह जो आहे तो सर्व लोकांनी मिळून बनलेला तो विराट, म्हणजे सहस्र शीर्षा सहस्रपात याला म्हटलं जातं. म्हणजे हे जे प्रत्येक
अहम वैश्वानरो भूत्वा, मी प्रत्येक नरामधला जीवनातला आत्मा आहे. नरो भूत्वा, त्या प्रत्येक नरामध्ये मी आत्मरूपाने राहणारा, असे म्हणजे माझे बरेच आत्मे आहेत का? तर बरेच आत्मे नाही. आत्मा एकच आहे, आत्मतत्व एकच आहे. ते जे आहे त्याला विराट असं म्हटलं जातं. जे सर्व प्राण्यांमध्ये चराचरामध्ये भरलेलं आहे त्याला विराट असं म्हटलं जातं. ज्याच्यात अनेकत्व पण ते एकत्व सिद्ध करणार आहे त्याला विराट असं म्हटलेलं आहे. अनेक पुरुष, अनेक बायका, अनेक स्त्री पुरुष, ज्यांचे अनेक बाहू आहेत, अनेक पाय आहेत, पण हे सगळे पाय चालण्याची क्रिया ही एकाची जशी आहे तशीच वेगवेगळ्यांची आहे. पण वेगवेगळ्या दिशेला जाणारे पण असतील, वेगवेगळ्या दिशेकडून एका दिशेकडे येणारे असतील, या वेगवेगळी कृत्य करणारे असतील, पण ते सगळे मीच आहे. हे जे आहे ते विराट आहे. आणि ब्रह्मांडातलं सूक्ष्म शरीर म्हणजे हिरण्यगर्भ असं त्याला म्हटलंय. आपलं सूक्ष्म शरीर म्हणजे आतलं मनबुद्धी चित्त अहंकार ज्याला म्हटलं जातं ते ते सगळं अंतःकरणात सूक्ष्म. त्या सूक्ष्म देहामध्ये वासना, कामना, इच्छा सगळ्या निर्माण होतात मनामध्ये. तसंच हिरण्यगर्भ जो आहे, हिरण्यगर्भाच्या बाबतीमध्ये मात्र तो प्रकाश देणारा आहे. पण मागे उदाहरण दिलेलं आहे की हिरण्यगर्भ म्हणजे दुसरं कोणी नाही, वांग्याचा जे भाग असतो त्याच्या वरचं जे 5 पाकळ्या वरती असतात आणि देठ असतं, ते देठ त्या 5 ह्याच्या पंचमहाभूतांचं काढलं की तिथे जे टिंब असतं, एक बीज तिथनं धरलेलं असतं ते वांग, ते जे आहे त्याला हिरण्यगर्भ म्हणतात. आणि ते फक्त प्रकाश देण्याचं काम करतं. प्रकाश म्हणजे शक्ती रूपाने काम करतं. ते देण्याचं काम हिरण्यगर्भ करतो. तेव्हा सप्त स्वर्ग आणि पाताळ या सगळ्यांना एक प्रकारे अं, ऊर्जा पुरवण्याचं काम ते करत असत. त्याला हिरण्यगर्भ असं म्हणतात. आणि अव्याकृत, आणि अव्याकृत आणि आपला जो आहे तो कारण देह, कारण देहामध्ये या सगळ्याचं बीज असतं. रॉ मटेरियल तिथे असतं. ते रॉ मटेरियल बाहेर टाकलं जातं त्यावेळेला सूक्ष्म ह्याच्यामध्ये वासना निर्माण होतात आणि त्या वासना कृतिमय करण्याचं काम स्थूल देह करतो. कारण, सूक्ष्म आणि स्थूल अशा या देहांचं कार्य आहे. कारण देहामध्ये वासना निर्माण होतात. त्या वासनांची निर्मिती झाल्यावरती सूक्ष्म देहामध्ये त्या वासना कशा कार्यान्वित करायच्या, काय करायचं हे ठरवलं जातं. आणि मग स्थूल देहाकडनं त्या करून घेतल्या. सूक्ष्म देह करू शकत नाही, पण करवून घेण्यासाठी ऑर्डर कोणाला देतो? स्थूल देहाला. हात पाय, मग जा तिकडे, मग घे, मग कर, अशा पद्धतीने ते सगळे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करण्याचं काम स्थूल देह करतो. इथे अव्याकृत म्हणजे अष्टधा प्रकृतीचं जे आहे, गुणक्षोभिणी ज्याला आपण म्हटलेलं आहे, ती माया म्हणजे अव्याकृत. एवढं लक्षात ठेवलं तरी, कारण ही प्रकृती सगळं निर्माण करायचं काम तेच करतं. आणि मूळ माया, मूळ माया म्हणजे महाकारण देह, जो ज्ञानाचा देह समजला जातो. मूळ कारण, मूळ माया जी आहे तिच्यामध्ये सर्व गुण हे सूक्ष्म स्वरूपात अत्यंत शांतपणे, समरूपाने, शांतपणे असे असतात. ते वर खाली होत नाहीत. त्याचं काय म्हणतात, ह्याच्यासारखं आपण ते बीपी वगैरे तपासताना काढतो ते जे आहे त्याच्याप्रमाणे हा दिल्यानंतर ते जे वर खाली वर खाली जे होत असतं, मला फक्त नेमकं नाव आठवत नाही, पण ते जे आहे ते करत असताना जसं वर खाली होतं, ती जी आहे ती गुणक्षोभिणी माया आहे. बरं, जाऊ दे. एखादं वेळ पटकन नाव एखादं इंग्लिश आठवत नाही आपल्याला. ओके. मला वाटलं कोणीतरी नाव इथे पाठवलं की काय. हम्म. बरं, एनिवे, असू दे, आपण नंतर बोलू. पण तरी ते सुचत, ते काढ, त्याचं ईसीजी, ईसीजी काढला जातो ना, ते ईसीजीचं वर खाली असतो. आणि ते जर सपाट झालं म्हणजे काय, संपलं. पण वर खाली चालू आहे तोपर्यंत ही गुणक्षोभिणी इथे आहे आणि ती वेगवेगळे विचार करते. त्यामुळे ते वेगवेगळे विचार ती करते. गुणक्षोभिणी आहे, गुणांची पातळी सत्वरज तमोची पातळी वर खाली होते. ती गुणक्षोभिणी माया म्हणजे अव्याकृत. आणि ती ब्रह्मांडामध्ये पण आहेत ना. ब्रह्मांडामध्ये पण सगळं वर खाली चालू आहे. कधी चांगलं आहे, कधी वाईट आहे, कधी उत्तम आहे, कधी कमी प्रतीचं आहे, कधी विभत्स आहे, कधी प्रेमळ आहे. सगळ्या गोष्टी चालू आहेत ब्रह्मांडामध्ये. ही अव्याकृत माया आहे. अव्याकृत तिला म्हटलेलं आहे. समर्थांनी मूळ माया आणि माया
हे अतिशय उत्तम रीतीने आणि वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. वेगळ्या पद्धतीने म्हणजे सगळेजण माया म्हटलं की एकच धरून टाकतात मूळ माया. तर तसं नाही. मूळ माया वेगळी आणि अन्य माया वेगळ्या. आणि मूळ माया जी आहे ती शांत स्वरूपात सर्व गुण समावेशन करून सुद्धा कुठेही वर खाली नाही, शांत निवांत त्या परब्रह्मासारखीच आहे. म्हणून त्याच्याशी एकरूप होण्याकरता त्या मूळ मायेपर्यंत जावं लागतं. पण कोणत्या मायेचा हात धरून? तर गुणक्षोभिणी मायेचा हात धरून. म्हणून मायेचाच हात धरून मायेच्याच कडे जावं लागतं. आणि तीच माया आपल्याला परब्रह्माकडे नेते, असं समर्थ सांगतो. मग का? मायेचाच हात धरून कशाला? माया त्याग करा, माया त्याग करा म्हणून सांगतात लोक. माया त्याग करा म्हणजे मूळ माया नाही त्याग करायला सांगत आहे, गुणक्षोभिणी मायेचा त्याग करायला सांगतात. म्हणून गुणक्षोभिणी माया अव्याकृत, जे ते त्याला म्हटलेलं आहे ब्रह्मांडाचा कोणतं अव्याकृत म्हणजेच इथे गुणक्षोभिणी. आणि मग पुढची मूळ माया, ती मूळ माया आपल्याला माहिती आहे. अशा पद्धतीने त्यांनी ह्या सगळ्या 8 प्रकृती सांगितलेल्या आहेत. आणि ह्या 8 प्रकृती सांगताना गुणक्षोभिणी आणि मूळ माया यातला हा फरक मात्र त्यांनी या पद्धतीने सांगितला. आणि पुढे त्यांनी म्हटलंय की पुरुष आणि प्रकृती हे पुढची 2 रूप त्यांनी सांगितली. त्याच्यातल्या ओव्या बऱ्याच आहेत, 42 पासून काहीतरी त्या ओव्या आहेत. त्या ओव्यांमध्ये न शिरता त्याचा अर्थ पण बघितला. कारण इथे त्यांनी म्हटलेलं अंतःकरण प्राणादिक इथपासून 38वी ओवी आहे. अंतःकरण प्राणादिक विशेषेंद्रिये दशक, हा सूक्ष्माचा विवेक बोलिला शास्त्री श्रीराम. अंतःकरण पंचक म्हणजे मगाशी जे मी म्हटलं की आपलं सूक्ष्म शरीर जे आहे ते कशाने बनलेलं आहे? ते अंतःकरण प्राणादिक विषय इंद्रिय दशक म्हणजे 10 इंद्रिय, पंचविषय म्हणजे प्राणादिक म्हणजे प्राण वगैरे आधी जी पंचविषय जे आहेत, पंच ज्ञानेंद्रिय जे आहेत, ते अंतःकरण त्यातलं सगळ्यात महत्वाचं सगळ्यात आत असलेलं अंतःकरण. करण म्हणजे इंद्रिय. मध्ये अंतःकरणामध्ये मनबुद्धी चित्त अहंकार येतो. असं जे आहे त्याला सूक्ष्म, हा सूक्ष्माचा विवेक असं म्हटलेलं आहे. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण विराट हिरण्य अव्याकृत मूळ प्रकृती जाण ऐसे अष्टदेव, चार पिंडी चार ब्रह्मांडी ऐसे अष्टदेहाची प्रौढी. हे आतापर्यंत आपण सगळं थोडक्यात थोडक्यात सांगितलं. आणि मग पुरुष प्रकृतीची वाढी दशदेह बोलील. आता ही पुरुष प्रकृती हे दोघे याच्यामध्ये पुरुष आणि प्रकृती हे दोन्ही त्यांनी ह्याच्यात घेतलेले आहेत. ते जी जाणीव आणि जगत ज्योती हा भाव त्यांनी याच्यामध्ये सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये सांगताना त्यांनी असं म्हटलेलं आहे, जगत ज्योती आणि जाणीव आणि वायू याच्यामध्ये प्रकृती आणि पुरुष असे दोघ जण म्हणजे माया आणि ब्रह्म ज्याला आपण म्हणतो अद्वैत तत्वज्ञानात, शिव आणि शक्ती ज्याला अद्वैत तत्वज्ञानात म्हणतात. असं प्रत्येकाची नावं जरी वेगळे, प्राण आणि रई उपनिषदांमध्ये म्हणतात. अशा पद्धतीने जे मांडलेलं आहे ते प्रकृती आणि पुरुष. ते प्रकृती आणि पुरुष म्हणजे परब्रह्म नव्हे. त्या परब्रह्माची शक्ती 2 रूपात विभागली गेली. त्यातल्या एकाला पुरुष आणि एकाला प्रकृती असं म्हटलं जातं. आणि ही एकाला पुरुष आणि एकाला प्रकृती म्हटलं जातं. तेव्हा जाणीव आणि वायू, जगज्योती आणि वाणीव. जाणीव म्हणजे जगज्योती असं त्यांनी म्हटलेलं आहे. इथे त्यांनी पुढे हे याचं म्हटलेलं पण आहे की जाणीव आणि जगज्योती याच्यामध्ये थोडासा गोंधळ होण्याची शक्यता असते. तर जाणीव आणि जगज्योती जे म्हटलंय त्याच्या बाबतीमध्ये मुळामध्ये प्रकृती आणि पुरुष हे काय आहे ते आपल्याला कळलं, शिव आणि शक्ती वगैरे या पद्धतीने. पण त्याही पेक्षा पुढे जाऊन त्यांनी म्हटलंय की ही वायुरूपाने तयार झाली. ही वायुरूप जाणीव पण आहे. आणि ही वायुरूप जी आहे त्यातला जो जाणीव आणि जगत ज्योती त्यातली जी जाणीव जी आहे ती म्हणजे प्रकृती आहे. ही जाणीव म्हणजे वायुरूप, त्यातलं सुद्धा जे वायुरूप आहे तिथेही 2 रूप आहेत. जाणीवेमध्ये आत्मतत्व असेल तरच जाणीव होते की नाही. आत्मतत्व म्हणजे परब्रह्मतत्व. हे आत्मतत्व असेल तरच जाणीव होते. जाणीव होते ती भुकेची जाणीव, अमक्याची जाणीव आपण मध्ये पाहिलेलं आहे. ह्या ज्या सगळ्या जाणीवा आपल्यामध्ये, प्रेमाची जाणीव, भावनेची जाणीव, प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे. ही केव्हा? पण ती जाणीव म्हणजे माया. त्यातला जो वायुरूप भाग आहे तो म्हणजे माया. आणि जाणीव मधला जगज्योती हा जो भाग आहे तो म्हणजे पुरुष. याच्याबद्दलचं विवेचन आता न करता आपण पुढच्या ह्याच्यात करणार आहोत. त्याचं कारणच मुद्दाम नसतं मी ते घेतलं पाहायला. पण त्याच्यापेक्षा सुद्धा पुढच्या ओव्या आपण पूर्ण करू.
म्हणून प्रकृती आणि पुरुष हा विषय पुढच्या ह्याला सुरुवात करू, पण तो थोडासा समजावून द्यायला कठीण आहे. जाणीव, जगत ज्योती, जगदरूपी माया, वायुरूपी माया, असे त्यातले बरेच प्रकार आहेत. तर ते आपण पुढच्या वेळेला बघू. पण आता हा समास आपण पूर्ण करू. जाणीव म्हणजे पुरुष आणि त्यातल्या जाणीवेमधली वायुरूप आहे ती म्हणजे माया. एवढं फक्त आपण लक्षात ठेवू. आणि म्हणून त्याला जगत ज्योती आणि असंही म्हटलेलं आहे. जगत ज्योतीमध्ये पण तोच प्रकार आहे. वायू हा प्रकार आहे, तो माया आहे. वायू म्हणजे माया का लक्षात ठेवायचं? वायू चंचल आहे, इकडून तिकडे फिरत असतो, काही वेळेला शांत बसतो. तशी माया काही वेळेला शांत असते, काही वेळेला घडामोडी करत राहते. म्हणून वायू म्हणजे माया. आणि मग त्यातलं जाणीव म्हणजे जाणीव आणि वायू ही दोन त्या मूळ मायेमध्ये येतात. त्यातली मूळ माया म्हणजेच वायू आणि अधिक जाणीव. त्यातलं वायू म्हणजे माया आणि जाणीव म्हणजे इथे मूळ पुरुष. वायोस म्हणती प्रकृती, जाणीव म्हणजे जगत ज्योती. जगत ज्योती म्हणजे पुरुष. पुरुष म्हणजे ईश्वर. ईश्वर म्हणजे परमेश्वर, म्हणजे परमात्मा, परब्रह्म नव्हे. ईश्वर म्हणजे जो सगळं ईशन करणारा, सगळ्यात श्रेष्ठ असणारा, हे भूत संपूर्ण ब्रह्मांड चालवणारा जो आहे तो म्हणजे परब्रह्म नव्हे. परब्रह्माचीच ही एक शक्ती आली, ही शक्ती दोन मध्ये विभागून गेली. त्या पद्धतीने ह्याची सुरुवातच आपण पुढच्या वेळेला त्यांनी करणार आहोत. पण आता आपण असं बघतो की मग किती दिवसा होतं मोक्ष वगैरे त्याने पुन्हा विचारलेलंच आहे ना. जी जीवपणे एकदेशी, अहंकारे जन्म सोशी, विवेक पाहता प्राणी असी जन्म कैसा. श्रीराम. जीवाला बंधन असल्यामुळे तो एकदेशी होतो. एकदेशी म्हणजे आता मी या खोलीत आहे म्हणजे या खोलीत आहे, म्हणजे मी आणखी दुसऱ्या खोलीत पण आहे, या खोलीत पण आहे, त्या खोलीत पण आहे असं नाही होत. मी एकदेशी आहे. कारण मला जीव, मी म्हणजे जीव आहे हे बंधन मी पक्क धरून ठेवलेलं असल्यामुळे जीवपणे एकदेशी, अहंकारे जन्म सोशी. अहंकार, मी हे करते, मी ते करते, मला हे करायचंय, मला ते करायचंय. अहंकारे जन्म सोशी, विवेक पाहता प्राणी असे जन्म कैसा. आता पण हा जो विवेक असेल की मी, मला जन्मही नाही, मला मृत्यूही नाही, मला पापही नको, मला पुण्यही नको, करता करविता श्रीराम आहे, अशा पद्धतीने जर मी वागले तर जीवात्मा परमात्म्याशी एकरूप होऊ शकतो आणि हे बंधन आपोआपच तुटतं. विवेक हे पाहता प्राणी असे जन्म कैसा. जन्म मरणाचं दुःख संपून जातं आणि मग तो मुक्तच होतो. म्हणजे या पद्धतीने मुक्त होतो. ते तू वस्तूचे आपण, हे महावाक्याचे लक्षण. साधू करती निरूपण, आपुलेने सुखे. 58वी ओळी आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं, जे जे क्षणी अनुग्रह केला ते ते क्षणी मोक्ष झाला, बंधन काही आत्मयाला बोलूची नाही. महावाक्याचा खरा अर्थ, महावाक्याचा अर्थ जे आहे त्याचाही उहापोह नंतर समर्थांनी डिटेलमध्ये केलेला आहे. आता फक्त बीजारोपण केलंय. 4 महावाक्य आहेत. ही 4 महावाक्य, एक अभ्यास वाक्य आहे, एक उपदेश वाक्य आहे, एक त्या घोष वाक्य आहे. अशा पद्धतीने ती वाक्यांची रचना आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला तो बोध त्या त्या टप्प्यावरती सद्गुरू करत असतात. त्यामुळे आधीचं अभ्यास वाक्य आपल्याला जमलं की सद्गुरू नंतर पुढे सांगतात तत्वमसी, म्हणजे तो तूच आहेस. मग तो तूच आहेस ह्याचा विचार मी काही वर्ष करत राहते, तेव्हा माझ्या लक्षात येतं की हा, मी तेच आहे. म्हणजे अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी पर्यंत सगळं मायेत येतं. आणि नंतरचं वाक्य जे आहे, जो घोष गुंजन त्यामध्ये राहतं, त्या सगळ्या वाक्यांचा उहापोह समर्थांनी याच्या पुढे केला. आणि जे या महावाक्यांचा नुसतं घोष करून, नुसतं जप करून उपयोग नाही, ते अंगामध्ये त्याप्रमाणे अभ्यास वाक्य, अनुभव वाक्य, घोष वाक्य याप्रमाणे मुरलं पाहिजे. तरच इथे फक्त बीजारोपण केलंय. या 4 महावाक्यांविषयी समर्थांनी पुढे आपल्याला सांगितलेले. सत्पुरुषाचा अनुग्रह झाला की आत्मस्वरूपाला बंधन राहत नाही आणि इथेच खरं म्हणजे मोक्ष होतो. कसा मोक्ष होतो? स्वप्नामध्ये जो बांधला, जो जागृतीने मोकळा केला, ज्ञान विवेके प्राणी आला, मोक्ष प्राप्ती श्रीराम. स्वप्नातलं बंधन, मी मला सगळं बांधून ठेवलंय की अमकं झालंय तमकं झालंय, हे जे मी काही स्वप्नामध्ये पाहत असते, ते बंधन तोडायला काय कारणीभूत असतं? जागृती. ही जागृती म्हणजे आपल्याला जागं झालं, अगं बाई स्वप्न स्वप्न होतं होय, मला वाटलं होतं की चोरांनी मला बांधून ठेवलंय वगैरे आणि घर लुटून नेत आहेत वगैरे असं काहीतरी. जागं झाल्यावर सगळं लक्षात तिथे आहे आणि काय झालं, आपण एकदम घाबरून उठतो. पण हे बंधन कुठपर्यंत? जोपर्यंत आपल्याला जाग येत नाही तोपर्यंत. तसंच देहबुद्धीच्या आवरणातून जाग आल्याशिवाय आपल्याला मोक्ष मिळत नाही. मोक्ष ते जाग येणं, जागृती येणं,
ही जागृती येणं आणि ही देहबुद्धीची जागृती स्वप्नातली येणं वेगळी, स्वप्नातली जागृती वेगळी. आणि चार देहांचं निरसन करून त्याच्यानंतर प्रकृतीचे चार देह झाल्यानंतर ब्रह्मा प्रकृतीचे नाही, पिंडाचे चार देह, त्यांचा नाश म्हणजे विलय केल्यानंतर, आणि नंतरचे ब्रह्मांडाचे चार देह ज्याचा विवेकाने प्रलय केल्यानंतर मग प्रकृतीपर्यंत म्हणजे मूळ मायेपर्यंत आपल्याला जाता येतो. आणि तिथे गेल्यानंतर परब्रह्माच्या आणि सद्गुरूंच्या कृपेमुळे आपल्याला सद्गुरू या हातातून त्या हातामध्ये म्हणजे परब्रह्माच्या हाती सोपवतात. ते खरं बंधन सुटणं आहे, तो खरा मोक्ष आहे. मग स्वप्नातील बंधन सोडायला जसं काही लागत नाही, तसं जाग आलं की समजतं, तसं अज्ञानाचं पांघरून, देहबुद्धीचं पांघरून दूर केलं म्हणजे ज्ञान होतं, जागृती होते. ही जागृती वेगळी, पण या जागृतीमुळे प्राण्याला मोक्ष पण मिळतो. म्हणून संकल्पे बांधिला जीव, विवेके पाहता आपण आत्मची असे. मग कळतं की मी म्हणजे दुसरं कोणी नाही, मी आत्मतत्वच आहे, मीच ब्रह्म आहे, दुसरं कोणी नाही. हे काही कळल्यानंतर मग तो बद्धही राहत नाही आणि तो मुक्तही राहत नाही. कारण मी बद्ध आहे म्हटलं तरी बंधन येतं, मी मुक्त आहे म्हटलं तरी मग आधी बद्ध होताच का, असंही विचारलं. पण इथे गेल्यानंतर बंधन नाही, मुक्तता नाही. बंध मोक्ष ह्या आपणच आपल्या मनाने केलेल्या कल्पना आहेत. सदा सर्वदा जन्म नाही, मृत्यू नाही, काही नाही, ह्या सगळ्या आपणच आपल्या केलेल्या कल्पना आहेत. सावरकर म्हणाले होते, मी मी मारेल मज ऐसा कोण आहे जग. कोण मारेल? माझ्या देहाला मारेल, मला मारणारं कोणी नाहीये, कारण मी आत्मतत्व आहे. हे जे जेव्हा कळतं तेव्हाच आत्मयाच्या ठाई बंध मोक्ष दोन्ही नाही. बंध नाहीये, ते बद्ध मोक्ष दोन्ही नाही, असंच आहे. कारण आत्मयाच्या ठाई, आत्मा, जीवात्मा, शिवात्मा हे आम्ही दिलेली नाव आहेत, पण मूळ जो आत्मतत्व आहे त्याला कसलंच बंधन नाही. ते शांत निवांत साक्षी रूपाने राहणार आहे, आणि तेच खरं म्हणजे मी आहे. हे एकदा कळलं की जन्मही नाही, मृत्यूही नाही. आत्मयाच्या ठाई काही बद्ध मोक्ष दोन्ही नाही. जन्म मृत्यू हे सर्वही आत्मत्वीन घडे श्रीराम. मी मेले, मी गेले, माझा देह गेला आणि माझा देह गेला, अजूनही मी मात्र आत्मतत्वाने तशीच असते. मग माझ्यात वासना असतील तर त्या वासनांचं आवरण घेऊन मी, माझा देह बाहेर पडतो, आत्मतत्व बाहेर पडतं. आणि ते आत्मतत्व बाहेर पडल्यानंतर मग आपोआपच त्याला घेऊन बाहेर पडतं आणि त्याप्रमाणे पुनरपी जननामध्ये जातं. पण ते कवचच वरती नसेल वासनेचं, कारण वासना हे मूळ आहे जन्मासाठी. तर वासनेचं जर मूळच नसेल आपल्याकडे, वासना नाही, कामना नाही, इच्छा नाही, कुठलं कवचच त्याच्यावरती नाही, आवरण नाही, मलविक्षेप आवरण नाही, मग तो पूर्णपणे मुक्तच, देही असून विदेही अशा स्थितीमध्ये असेल, त्याला मोक्ष प्राप्त होणारच यात शंका नाही, असं सांगितले. आणि हे कशामुळे? सत्य सज्जनाच्या संगतीत आल्यानंतर तत्क्षणी मिळणारा मोक्ष आहे, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलंय. हा मोक्ष म्हणजे काय हे शाब्दिक रूपाने आपल्याला कळलंय. त्याचा प्रवास खूप लांबचा आहे, मोठा आहे, आणि तो अंतरंगापासून झाला तरच ते बहिरंगात उतरतं, आणि बहिरंगात उतरलं तरच आपल्याला सत्संगतीने तत्क्षणी मोक्ष मिळू शकतो. एवढंच साच, आणि तो मोक्ष मिळवण्याची वाट आपल्याला समर्थाने शाब्दिक रूपाने समजावले. या जन्मात जेवढं घेता येईल तेवढं घेता येईल, जेवढं मोक्षप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करता येईल तेवढी करता येईल. पण हे जे आहे, हे अकाउंटिंग सिस्टीम प्रमाणे बघितलं तर ते कॅरी फॉरवर्ड होतं. पाप पुण्य कॅरी फॉरवर्ड होतं आणि ते भोगावं लागतं त्याप्रमाणे, आणि भोगून संपवावं लागतं. पण इथे हे मात्र कॅरी फॉरवर्ड अनेक जन्म होतो, म्हणून अनेक जन्माची पूर्व सुकृत असल्याशिवाय हे मिळत नाही असं सांगितलं जातं. आणि हे अनेक जन्माचं जेव्हा एकत्रित होतं तेव्हा एखादा ज्ञानेश्वर, एखादे शिवाजी महाराज तयार होतात, जे 16व्या वर्षी पराक्रम करतात, जे 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहितात. अशा पद्धतीने करणारे लोक आहेत. ते कुठेतरी त्यांची पुण्याई पुढे पुढे आलेली आहे, आणि त्या पुण्याईचं ते फळ आहे जे त्यांनी स्वतःसाठी नाही, लोकांसाठी वापरले. हे लोकांसाठी प्रत्येक गोष्ट केली जाते, आपल्या स्वतःसाठी नाही. आणि नर म्हणजे ते सगळे लोक म्हणजे कोण आहेत? तर नररूपी असणारे ईश्वरच आहेत. अशा पद्धतीने म्हणजे त्या पद्धतीने त्यांची पूजा केली जाते, जे ईश्वर पूजा केली जाते, ती त्या मोठ्या ईश्वराला पोचते जो या ब्रह्मांडाचा नियंता आहे. ती ईश्वर पूजा त्याच्यापर्यंत गेल्यानंतर आपोआपच ती ईश्वर पूजा पुढे मायेपर्यंत, मूळ मायेपर्यंत जाते.
आणि मूळ माया परब्रह्मापर्यंत सद्गुरूंच्या रूपाने आपल्याला इथपर्यंत नेऊन सोडते. मग मोक्ष मिळतो. अशा पद्धतीने ही सगळी वाटचाल आपल्याला करायची. हे आपण लक्षात घेऊ, शब्दरूपाने लक्षात घेऊ, जेवढं शक्य आहे तेवढं या जन्मात करू. बाकीचं पुढच्या जन्मात करण्यासाठी आपल्याला नक्की यायचंय, कारण त्याच्यासाठी अनेक जन्म जावे लागतात. ते आपण तसेच ठेवू आणि इथेच थांबू. जय जय रघुवीर